16व्या अध्यायातली नियमातली बघूया. मावळ येतो विश्वाभार विश्वरूपी आकाशाला बाधित करणारा एक विषय. मावळ येतो विश्वाभार पहिला विशेषण आहे. विश्वाला बाधित करणारा मावळगीत म्हणजे नाहीसं करणारा. कशाला नाहीसं करणारा? विश्वाला. त्या विश्वाला आभास असं म्हटलेलं आहे. एक मुद्दा. दुसरा मुद्दा अन्वयाब्जनी विकास म्हणतो. आता अन्वय रूपी त्याला कमलाची उपमा दिली. अब्ज म्हणजे कमल, त्याला प्रफुल्लित करणारा दुसरं विशेषण. आणि तिसरं विशेषण कोणतं आहे? नवाला उदयला चंडावणे. अशा श्री गुरुला आम्ही काय करतो? नमस्कार करतो. तेव्हा विश्वाचं वर्णन 15व्या अध्यायामध्ये भरपूर केलं. वृक्षाच्या रूपाखाली वर्णन केलं. ऊर्ध्व मूल, मूळ काय आहे त्याचं? ऊर्ध्व मूळ काय आहे? माया आहे. आणि ऊर्ध्व कोण आहे? ब्रह्म आहे. तेव्हा या दोपासून जगाची उत्पत्ती कशी झाली? अश्वत्थम नाही, ऊर्ध्व मूल मदशाख अश्वत्थम. अश्वत्थ म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये मूळ माया आलेली आहे. मूळ कोण? ब्रह्मन. मूळ कोण? माया. माया विशिष्ट चैतन्यापासून या संपूर्ण जगताचा आभास झालेला आहे. मायाचं पहिलं कार्य कोणतं आहे? माया तिचं वर्णन, ब्रह्माचं वर्णन होऊन गेलं आहे. पहिलं कार्य कोणतं आहे तिचं? आकाश. मग पंचभाव आहे. हे आकाश तरी कशापासून झालं? नाही, मायेपासून. म्हणजे तरी नाही चांगलं आहे. माया त्रिगुणात्मक आहे. सत्व रज आणि ते आकाश हे तमाचं कार्य. कशाचं? प्रेस इंद्रिय वगैरे कोणाचं कार्य आहे? रजोगुणाचं. अंतःकरण हे सगळं असं अशा रीतीने संपूर्ण संसाराची उभारणी झाली. एका ब्रह्मापासून मायेच्या द्वारा संपूर्ण हे जगत विस्ताराला पावला. माझी हा विस्तारली पड्याचे हे जगाचे नव्हे जैसे दूध मराले स्वभाव. आता हे जगत कसं आहे? 15व्या अध्यायामध्ये पहिल्या श्लोकामध्ये त्याचं उत्तर आहे. हे जे जगत आहे माया कार्य जगत, त्याला आधार कोण आहे? जगत आधार तुमचं ते विचारसागरामध्ये जो आधार तो अपार शब्द परमात्मा. मग त्याला अधिष्ठान कोण? ब्रह्म. बरं, मग त्याचं सगळं. पण हे मुळामध्ये भासणारं कसं आहे? अश्वत्थ पद ठेवलेलं आहे. अश्वत्थ म्हणजे म्हणजे नाही, श्वास म्हणजे उद्यापर्यंत टिकू शकत नाही म्हणून तिला काय म्हणायचं? तशीच याची स्थिती म्हणून या म्हणते अश्वत्थ. मुळामध्ये कसं आहे? तो अश्वत्थ स्वरूपाचा आहे. एक शाखा केव्हा आली, दुसरी शाखा केव्हा गेली हे दिसत नाही आपल्याला. म्हणून त्याला अश्वत्थ असं म्हटलेलं आहे. पण दिसायला कसा दिसतो? त्याचा पंखा नाही. जोरात पंखा फिरला म्हणजे असं वाटते पंखा फिरतच नाही. जसा
तसं श्लोकामध्ये कोणतं पद आहे? नाही, अव्यय. अव्यय म्हणजे जसाच आहे आणि स्वरूपाने कसं आहे? अश्वत्थम. नाही का? प्रव्यय मूल मधुशाखा अश्वत्थम प्रव्यय छंदमसे. झाड म्हटल्यानंतर त्याला फांद्या असते का नाही? पानं असते का नाही? काही झाडाला पानच आहे पण काय नाही. नाही, हे अशोकाची झाडं वगैरे त्याला काय आहे? फुलाचा काय नाही. ब्रह्मदेवाला चुकला का नाही? एवढा मोठा झाड एखाद्या झाडात ब्रह्मदेवाची चुकी काढली ना, ते म्हणलं काय म्हणावं ज्यावेळी ब्रह्मदेवाला एवढा मोठा वडाचा वृक्ष, पिंपळाचा वृक्ष, आणि त्याला जर आंब्यासारखे फळं आले असते तर किती लोकांना आनंद आहे. आंब्याचे झाडं कमी केले आणि पिंपळाचे वडायचंच वाढ. माझा ईश्वराला प्राणी मात्र जगवायचं आहे ना, एकालाच जगवायचं आहे का सगळ्या जगाला? मग पक्षी कोणाच्या फळावर जगतात? पिंपळाच्या आणि वडाच्या. त्यांचा आणि पिंपळाला जन्म कुठून आहे? ते फळ कावळ्याने खायला पाहिजे, आणि कावळ्याने इष्टा केली म्हणजे त्याच्यातून कोणाचा जन्म होतो? पण पवित्र दिलं बघा. त्याला काय दिलं? इतर झाडाला प्रदक्षिणा घालतात का? आंब्याचा एवढा मोठा चांगला वृक्ष कोणाला प्रदक्षिणा घालतात? ईश्वराच्या सृष्टीत काही सांगता येईल. पण अश्वत्थ पिंपळाच्या झाडाला ज्ञानेश्वर महाराज बोलला. आणि पुढे हा वृक्ष कसा आहे सांगतात. त्याला आधी नाही, त्याला काय नाही, नांदवण्याच्या आधी समज बरं सारखा एकसारखाही राहत नाही. अशा या वृक्षाला जो जाणतो त्याला सर्वज्ञ म्हणतात. अदश्वम प्रसूता सस्य शाखा मदाश्य मौला निरसंतता आणि कर्मानुबंधिनी असा हा वृक्ष. तेव्हा सगळ्या संसाराचं वर्णन वृक्षाच्या द्वारा केलेलं आहे. याला अध्यारोप म्हणतात वेदांताच्या भाषेत. काय म्हणायचं? मला जसं तसं ठेवायचं, मडट असं ठेवायचं असते का? सजून नेत असताना प्रेत कोणी एखादा असला तर बरोबर सगळं वारकरी जर असला तर मुद्रिका वगैरे लावून फेटा विटा लावून ती मंडळी त्यांची म्हणत असते. म्हटलं हो चष्मा घाला की त्याला आता काय, चष्म्याशिवाय ते बाहेर जात नव्हते, आता काय तरी चष्मा घालतात कशाला? माझं कुठपर्यंत हे सगळं मसनात नेत नाही. एकदा मसनात नेल्यानंतर पुढे काय करावं लागतं? त्याला अध्यारोप म्हणतात. काय बोलायचं? नाही चुकला म्हणजे अपवाद म्हणा. अगोदर त्याचा अध्यारोप करायचा आणि पुढे काय करायचा? अपवाद करायचा. तसं बरोबर या 2 श्लोकामध्ये अध्यारोप आहे. ऊर्ध्वमूल मदशाखा एक, नादाश्वर्धम प्रसूता तस्य शाखा, आणि मग पुढे तिसरा नरूपमस्य हततो. त्याला अंत नाही, काही नाही, काही नाही. अश्वत्थामेन सुविरूढ मूल संघशस्त्रेण. मला तोडून काढायचं सत्व शस्त्र कोणतं? असंग शस्त्रेण दृढेन. असंग शस्त्र म्हणजे ज्ञान. मिळा ज्ञाने विनय के उपाय करशी जे चुके तरी गंभीर. ते ज्ञान हेच आहे. असंग शस्त्रेण दृढ. मग काहीच नाही का? त्याचा परम तत्परिमार्गितव्य. आता अधिष्ठानाचा विचार. इदम वृत्तीरहित असं जे तत्व त्याला ब्रह्म चैतन्य असं म्हणतात, ते याला अधिष्ठान आहे. स्थिर असलेल्या अस्थिर असलेल्या या जगतामध्ये नाही का, बदलणाऱ्या जगतामध्ये कोणीतरी स्थिर तत्व असलं,
गाडी ज्या आधी वाढते रेल्वेची, मग तिचा वेग आपल्याला सांगता येत नाही, पण तिला स्थिर तत्व आहे, कोणताही रूळ आहे. नाही तर मग गाडी पळते आणि रुळही पाहिजे. आणि अरबी समुद्रामध्ये रामकृष्ण भाई मग असं असते जो आधार नामरूप असतो. नामरूप म्हणजे जगत, आणि त्याला अधिष्ठान कोण? परमात्मा. तो कसा आहे परमात्मा? आहे का? त्याचाच पदं तत्परिमार्गितव्यं तमेव चाज्ञं पुरुषं प्रपद्ये. ओम नमो जी आज्ञा वेद परत. या सृष्टीला कारण असणारा अगोदर कोणीतरी असला, मातीच नाही तर कोणीतरी आचारी उत्तम पक्वान्न तयार करण्यामध्ये याची ख्याती. श्रीमंताचं लग्न, आचार्य भावाला बोलावून आचार्य भावा श्री बालाजीचा बेत करायचा आहे. आज वर्णन केलं चालते की श्री म्हणजे भाव म्हणजे नका मिळत देवाला, ला म्हणजे जी म्हणजे, आणि पुढे श्री शब्द राहिला ना, शिरा. तो कशाचा? सकाराम का? सकाराम म्हणजे साखरेचा. गणपतराव म्हणजे जेवायला आचार्य भावाला बोलावलं म्हणलं असे असे पदार्थ तयार करायचे. सासू पुढे तुमच्या आचार्य भावाने बरं आहे म्हटलं, कुठे यादी तयार करून दिली. काय करून? मग तो जो मालक होता तो म्हणला का तुम्ही फार निष्णात आहे असं सांगतात, आचार्य म्हणून तुमची मोठी पदवी गेलेली आहे, आणि आम्हाला बासुंदी करायची तर दूध आणा म्हणतात. म्हणलं काय तुम्हाला काही कळते का नाही? तुमची प्रसिद्धी कशात आहे? आचार्य बरोबर. आणि पक्वान्न करण्यात वेळ ते दूध आणा आणि साखर आणा शब्द कथा बोलतो. किती जरी करणारा झालं तरी तुला काय पाहिजे? हा स्वयंपाक करण्यात हुशार आहे का पदार्थ आणण्यात हुशार आहे? स्वयंपाक करण्यात हुशार आहे. कोणीतरी स्थिर तत्व असलं पाहिजे. मग स्थिर तत्व आहे त्यालाच ब्रह्म म्हणतात. एकमेव अद्वितीय मुळ्या नाना असते असं हे स्थिर तत्व आहे. त्या ब्रह्माचं वर्णन पुढे तत्पदान तत्परिमार्गितव्यं तमेव चाज्ञं पुरुषं प्रपद्ये. निर्माण ज्याला या तत्वाला जो जाणतो त्याचं वर्णन आहे. निर्माण मोहा जित संग दोष अध्यात्माच्या धनभैर्विमुक्ता गच्छन्ति मोडा पद. त्याचं प्रकाशन कोणी करून नबदात भास येते सूर्य सांग यात आत्मनिवर्तन. ज्याला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा परत येत नाही. नदी कोटपर्यंत वाहते आणि एकदा समुद्राला मिळाली ती. त्याप्रमाणे जन्ममृत्यूची व्यथा कोटपर्यंत, जोपर्यंत स्वरूपाला मिळत नाही. एकदा का स्वरूपाला मिळालं म्हणजे संपलं. हे संसारूपी वृक्षाचं सुंदर असून त्याच्या वरच्या फांद्या कोणत्या, खालच्या फांद्या कोणत्या? वरची फांदी कोणची आहे? मग ब्रह्मलोकापर्यंत. खालची फांदी दगडापर्यंत. ऐसे होती तरु इथपर्यंत तो खाली येत असतो. तो दगडाची सुद्धा योनी आहे. उद्धाराचा प्रश्न संपला. आणि पुढे मधली फांदी कोणती आहे? मनुष्यदेव कोणत्या फांदीत आहे? मधल्या फांदीत आहे. वर जायचं असेल तर वर जाणं, खाली जायचं असेल भुसावळसारखं जंक्शन स्टेशन. पुण्य का वर जायचं का पुण्य करा, अनुष्ठान करा. झालाय की रामजन्म. अनुष्ठान आणि मनुष्य कुठे जात असतो?
वरच्या शाखेपर्यंत जातो. पुढे निषिद्ध कर्माने कुठे जातो, अगदी दगडापर्यंत जातो. आणि पुढे काही निषिद्धही आहे, काही विहितही आहे. त्याच्यामध्ये मधल्या याच्यामध्ये आपल्याला मनुष्य जे मिळतं. अदस्यवर्धम प्रसुतास्तस्य शाखा पुनः प्रवृद्धा अदस्य मुला निसंतताळी नाही सगळं. या संसाराचं स्वरूप काय नरूपमस्य नंत न चादी, त्याला अंतही नाही, त्याला काही नाही. आपण आहे असं म्हणतात, आधी नाही म्हणतात, असं काही योग. इकडे काय म्हणायचं, आधी आहे असं म्हणायचं, नाही असं म्हणायचं आणि वर्णन करायचं. मग पदार्थ असल्याशिवाय तुम्हाला नाही म्हणता, मग त्याला नांतो कसं म्हणता तुम्ही? मग त्याचा अर्थ असा आहे, तो स्वरूपाने नाही. कसं आहे, तो मुळामध्ये स्वरूपाने. वंद्यापुत्राला आधी आहे का, अंत आहे का त्याला? मग संसार तरी कसा आहे वंद्यापुत्राला? मग वंद्यापुत्र जर आहे तर तो भासत असतो का? मग संसार भासतो. मग जोपर्यंत स्वप्नामध्ये आपण आहोत तोपर्यंत स्वप्न काय होते, अनेकदा जागा झाला म्हणजे त्याचं मिथ्यात्व. स्वप्नात असताना स्वप्नातलं मिथ्यात्व कळतं का जागा झाला पाहिजे? मग कळत असे स्वप्न कसं होतं. त्याप्रमाणे जोपर्यंत आपण जागृत अवस्थेमध्ये आहोत तोपर्यंत विश्व असतं. अनेकदा आपल्या स्वरूपाचं ज्ञान झालं म्हणजे मावळ विहित मामाला विधावला अद्वयाब्जनी विकार. मग स्वप्नातलं मिथ्यात्व त्याला करून चुकत आहे. म्हणलं काय घाबरलो होतो वाघाला पाहिल्यानंतर, आमच्याला जागा झाला म्हणजे घाबरतो का उलट? हे मग तसंच आहे. अशी जागृती कोणामुळे मिळते? संतांमुळे. जगजोगी जगजोगी, हे पा जोग महाराजाचं नाव आलं की त्याच्यामध्ये. जोग महाराजांनी एका माणसाला जागा केलं का जगाला? जगजोगी जगजोगी जागे. बस एकदा जागृती असावी लागत. माझा निरंतर. मग संतापासून आपल्याला काय मिळत असे? अवस्थांतर होत असे. मग ज्ञान कोणाकडे असते? संस्था. म्हणून ज्ञान ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आमच्या गुरुजवळ आहे, कोणाजवळ आहे. म्हणून निवृत्तीनाथ महाराजाचं वर्णन करते वेळी नवनामध्ये आध्यात्मिक रूपाने वर्णन करतात. कोणत्या रूपाने? शरीराचं वर्णन नाही करत. ते काळे होते किंवा गोरे होते, खुजे होते का, ठेंगणे होते का, उंच होते, याचं वर्णन नाही. शरीराचं वर्णन नाही का? मग कशाचं वर्णन आहे? त्यांच्या ऐश्वर्याचं. ज्ञान ऐश्वर्य म्हणतात. कोणतं आहे? संतांच्याकडे भौतिक ऐश्वर्य असते का ज्ञान ऐश्वर्य असते? इतराकडे भौतिक ऐश्वर्य असते नाही का? हे म्हणलं कोट रुपयाची गाडी आहे, अमुक आहे, कोणतं ऐश्वर्य आहे? आणि ते कधी धोका देईल ते त्याच्यावर अवलंबून जाणं. म्हणजे सरकारने उद्या नियम काढला, सगळी इस्टेट कोणाची, सगळं बँक. याला लौकिक ऐश्वर्य मिळालं. लौकिक हे प्रारब्ध प्राप्त असतं. काय असतं? ज्याचं जसं प्रारब्ध असेल. ज्याला जन्माचा जन्म जात असतो तरी त्याला स्वतःचं घर काय करता येत नाही, भाड्याच्याच घरात राहतं. आणि एखादा मनुष्य जन्माला आला तर ही बिल्डिंग त्याची, ती बिल्डिंग त्याची. हा कधीच संसारामध्ये काय लावायचं असते? प्रारब्ध. आणि परमार्थामध्ये
म्हणलं आमच्या प्रारब्धात असेल तर भेटेल परमात्मा, नाही तर नाही भेटणार नाही. प्रारब्धात बसल्यानं परमात्मा भेटतो का मग कशाने भेटतो बघ. खरा अरे व्यक्ती होईल टाकून घ्या. तेव्हा अवस्थांतर आहे, हे चाललंय मावळा वेद आभास असं म्हटलं तर विश्वास आहे. तेव्हा तुम्हाला बरंच होऊन गेला की ज्ञानेश्वरीमध्ये पंचदशीमध्ये जगाची उत्पत्ती कशी होते. विश्व आता विश्वात्मके येणे वाग्यज्ञाचा विश्व हा शब्द जरी दिसला तरी तो समुदायवाचक आहे. हे विश्व म्हणजे किती आहे का? 11 अध्याय वाचा तुम्ही, किती म्हटलं. मग पश्चिमे पार्थरूपाने नानाविधांची एका या विश्वरूपाच्या ठिकाणी म्हणजे एका केसाच्या बुडाची अनंत सृष्टी आहे. आणि तो विश्व परमात्मा केवढा, त्याला केस किती, आणि एका केसाच्या बुडाची किती आहे, अनंत सृष्टी आहे. मग यावरून परमात्मा केवढा असला पाहिजे, ज्याची व्याप्ती वेदाला सुद्धा काय करता येत नाही. असं हे सगळं विश्व आहे का. माझा अंत पार लागू शकत. माया कार्य आहे, किती निर्माण करते सांगता येत. असं सांगतात बघा, एक माया आणि एक भांडण आणि अशी जी आकाशातून चालली होती बघा. आणि सगळे आपल्या रूपामध्ये किती भांडे होते त्याच्यात सांगता नाही. आणि त्या भांड्यामध्ये एक द्वादशीच्या दिवशी जास्त वर्णन करू नये, अंडे होते त्याच्यात. मग खालचा पाहणारा माणसं काय हे तमळायला लागले, माया तरी किती आहे आणि भांडे तरी किती आहे. मग एकाला हाका मारून खाली बोलावलं बघ एकाला, आणि ते भांड्यामधले अंडे होते ना ते मोजायला काय केले, ते किती मोजले तरी ते भांडं जसंच आहे. त्या भांड्यातले अंडे काय करता येत नव्हते. मग विचारलं, म्हणलं का हे अंडे काय आहे, भानगड आहे, ह्याच्यात काय आहे. म्हणलं ह्याच्यात त्रिभुवन साठवलेलं आहे, सगळं विश्व एका अंड्यामध्ये आहे. आणि असे अंडे किती आहे याचा काय लागत नाही. यावरून विश्व किती असेल ब्रह्मदेवाला देखील मोजमाप करता येईल नाही. असं हे विश्व शब्दाचा अर्थ आहे का. त्याच्या व्याप्तीचा कोणालाच अंत लागू शकत नाही. हे आकाशसुद्धा कुठं लपता याचा काय लागत नाही. मला हे विश्वाचं वर्णन आहे. मग विश्वाचा विचार करते वेळी अद्वयानंद रूपस्य सद्वयांची दुःखिता स्वरूपेन स्थिती बंद याचा पहिलाच आहे. 10व्या प्रकरणातला पहिला पंचदशीचा श्लोक. परमात्मा द्वयानंद पूर्वम स्वरूप. परमात्मा द्वयानंद पूर्वम. सृष्टी उत्पत्तीच्या पूर्वी कोण होता, तो कसा होता, अद्वय रस. आनंद रूप अद्वयानंद रूप सद्वयांचं नाही, ते दुसरा येतो बघा. अद्वयानंद रूप पहिला श्लोक. प्राविष्ट जीवरूपदा अद्वयानंद रूपस्य सद्वयत्वं च दुःखिता. काय अद्वयानंद रूपस्य सद्वयत्वं च दुःखिता बंध प्रोक्त स्वरूपेण स्थितिर्मुक्तिर्यते. दुसरा श्लोक आहे, पहिला श्लोक. परमात्मा परमात्मा द्वयानंद. परमात्मा द्वयानंद अद्वय. परमात्मा द्वयानंद पूर्व सोमाया
परमात्मा आनंद पूर्वम पूर्वम सो पर एक परमात्माच होता. कोण होता? परमात्मा अद्वय. कसा होता तो? आनंद अद्वैत रूप होता. परमात्मा अद्वय आनंद. परमात्मा अद्वय आनंद सद्वय भलतं झालं. हा पूर्व पूर्वम सोमाया. म्हणून एक परमात्मा माया कार्याच्या पुढे एक परमात्मा पूर्वत पूर्व सोमाया. मग जगत कसं निर्माण झालं? स्वयमेव जगत भूत्वा. कोणाच्यामुळे? मायेमुळे. आणि पण जगत आणि जीव तिघाचा विचार केला पाहिजे. सदा विचार आहे जगत जीव परात्मना. नाही का? म्हणून विचाराची कक्षा सांगितलेला नाही. क्षणोक्षणाची. कशाचा? जेवणाचा काय? श्रीमंताच्या घरी सुद्धा विचार असतो. रात्रीचा नाश्ता कोणता, दिवसाचा कोणता, दुपारचा कोणता, आणि रात्रीचा. तरावया पार. म्हणून सदा विचार जगत जीव आणि मग इथे जगत विचार मावळ भीत. बरं का? नवाला बदायला अब्जनी विकास. मग जगताला काय म्हटलेलं आहे? विश्व आभास म्हटलेला आहे. याचं वर्णन जगत विचारामध्ये प्रत्येकाची भिन्न भिन्न मत आहे. वेदांताचं मत वेगळं, नैयायिकाचं मत वेगळं, संख्याचं मत वेगळं. एक मत नाही, त्याची भिन्न भिन्न मत आहे. एक वेदांत खेरीज कोण जगाला मिथ्या कोणी म्हणत नाही. सगळ्याच्या ह्याच्यामध्ये जगत कसं आहे? सत्य आहे. जीव हा सुद्धा आणखी ब्रह्मरूप होऊ शकत नाही. जीव काय राहतो? जीवच राहतो. असे प्रत्येकाची मत आहे. आत्म्याच्या बाबतीमध्ये ही भिन्न भिन्न आहे. कुणाचा आत्मा काय? चार वाक देहालाच काय म्हणतो? पुन्हा आणखी प्रत्येकाची भिन्न भिन्न मत आहेत. सांख्यदर्शनकार एवढा मोठा, तर्कदर्शनकार एवढा मोठा, त्याने एक आत्माला मानताना किती आत्मे मानले? जेवढे जीव तेवढे आत्मे. वेदांतशास्त्रामध्ये जीव अनेक आहे, पण आत्मा किती आहे? आकाश किती असते? मग त्याच्यात स्वरूपाचा विचार आहे. मध्ये नैयायिक आणि आत्मा जड स्वरूप मानला. वेदांताचा आत्मा जड स्वरूप आहे का चेतन स्वरूप आहे? त्याच्यामुळे सगळे जडवादी म्हटलं जातात. आपण ते नैयायिक वगैरे तुमचे सांख्यदर्शनकार आहे, चेतनकारांमध्ये नाही, जडवादी आहे सगळे. काय आहे? मग त्याच्यामध्ये व्यवहार कसा होता? आत्म्याचा आणि मनाचा संबंध झाला म्हणजे आत्मा चेतन रूप होता. एरवी आत्मा कसा आहे? आणि वेदांताचा आत्मा कसा आहे? चेतन स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, सद्रूप पुढे. प्रत्येकाचे एक एक मत आहे का भिन्न भिन्न मत आहे? चांगलं आहे. आपण थोडा आळस करत असतो, पण एखाद्या वेळेला आलं म्हणजे वाटत असते काहीतरी तत्त्वज्ञान शिकलो असतं तर बरं झालं असतं. चांगलं आहे. या वयाचं जवळ सकाळ वरचाही अभ्यास केला तर फार चांगलं आहे. आपलं कोणता आहे तेवढ्यावरच थांबायचं का पुढं थोडं वर काय करायला पाहिजे? ते ईशावास्य उपनिषद आहे, त्याच्यात 20 श्लोकाचं आहे. किती श्लोक? ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत्. 12वा अध्याय तरी किती श्लोकाचा आहे? 15वा. ईशावास्य चांगला आहे. पाठाला ठेवलं तर फार चांगलं आहे. एक अध्याय तरी का होईना आपला. जाऊ दे. आपला विश्व विचार चाललेला आहे. तेव्हा हे विश्व सत्य नसून काय आहे? पण जोपर्यंत लौकिक व्यवहारामध्ये आपण आहोत, त्याचा अनुभव येण्याकरता ज्ञानाशिवाय त्याचा अनुभव, आणि ते ज्ञान श्रीगुरूच्या जवळ असतं.
जोपर्यंत स्वप्नामध्ये आपण आहोत तोपर्यंत स्वप्न हे मिथ्या वाटत नसून काय वाटते. आणि एकदा काय म्हणतो दुसऱ्या अवस्थेमध्ये गेला, स्वप्नावस्थेतून कोणत्या अवस्थेमध्ये गेला, झोपेमध्ये गेला, तर वृत्तीचा बाध होत असतो. आणि जागृतीमध्ये आला तर स्वप्न हे मिथ्य वाटत असे. माणूस जन्मावर एक ग्रस्त आपला, आणि त्याला स्वप्न पडलं कशाचं, वाघ पाठीमागे लागला. आता वाघ म्हटल्यानंतर तो काय पानं खात असतो का, पाला खात असतो का, आणि त्याच्यात तो त्याला धावून खाण्याकरता काय करत होता, कोणत्या अवस्थेत वाघ वाघ असा करायला लागला. घाबरला तो. मित्रमंडळीने पाहिलं, म्हणलं याला झोपेत वाघ वाघ करतो, स्वप्न पडलं असलं. आता वाघाला मारण्याकरता काठी द्यायची का, तो रानातला वाघ आहे का स्वप्नातला आहे. मग त्याला काय केलं, जागाही होईना, त्याच्या कानात का टाकला तरी जागा होईना, 2-3 थोपडा लगेच वाघाची भीती काय झाली, कोणत्या अवस्थेत भीती केली, जागृत अवस्थेमध्ये स्वप्नातली भीती काय झाली. त्याप्रमाणे जगतसुद्धा काय स्वप्न आहे. आणि कोणती भीती आहे, काळ खात असो पहा प्रत्येक माणसाच्या ठिकाणी, बरं का, प्रारब्ध संपला की उचलला झाला. मग कोणती भीती आहे, कोणता वाघ लागला आहे पाठीमागे, तुम्हाला विचारणार काळवाद्याचं मग पसरला असेल आणि करोनी माझी ओला सगळा आकार संपवला. त्याप्रमाणे तुमच्या आमच्या ठिकाणी काळ लागला आहे. काळाचं तरी दुःख का कशामुळे, जन्ममरण. म्हणजे जन्ममरण रूप दुःख कोटपर्यंत, जोपर्यंत जागृत अवस्थेत आहे तोपर्यंत. म्हणजे स्वप्नातलं दुःख आहे, आणि एकदा जागा झाला म्हणजे स्वप्नातलं दुःख. त्याप्रमाणे स्वरूपबद्ध अवस्था प्राप्त झाली की हे जे जागृतीमधलं आहे, माझं वाचवा झोप, मला काय करा, हे जन्ममरणाचं दुःख आहे, हे दुःख काय झालं, अवस्थांतर व्हावं लागते. काय व्हावं लागते, एका अवस्थेतून. त्याप्रमाणे मावळ भीत नवल उदयला मद्वयाब्जनी विकास. म्हणून विश्वाच्या बाबतीमध्ये अनेक मत आहेत. त्याच्यात ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या अर्थी त्याचा बाध होत असतो त्या अर्थी जगत सत्य नसून काय, दोरीवरचा सर्प दोरीच्या ज्ञानाने काय होतं, म्हणून सर्प सत्य नसून काय, जे जे अज्ञानाने येते ते ज्ञानाने काय होत असते. मग आपल्या अज्ञानाने आपल्या पाठीमागे जन्ममृत्यू आहे. एकदा ज्ञान झालं की संपलं. मग श्री गुरु काय करतात, फक्त त्याला काय देतात, आणि जन्ममरणाची भ्रांती काय करतात, बोध दिला आम्हाला सांगा ते पुढे. जन्ममरणाची भ्रांती, जगत सत्याचं भ्रांती, बरं का. जे म्हणजे विषयात सुख आहे ही काय सुद्धा भ्रांतीच आहे. सगळी जावी लागत असे. देहात्म भ्रांती, देहालाच आत्मा समजते ही भ्रांती. श्रीगुरूच्या उपासनेमुळे ही भ्रांती काय होते, भ्रांती. मावळ भीत नवल उदयला चढणार. मग श्रीगुरूला कशाची उपमा दिली, सूर्याची. सूर्य उदयाला आला म्हणजे मग काय होत असते, मावळ भीत सगळा अंधार नष्ट करून टाकले, आणि जी वस्तू आहे त्याचं प्रकाशन करते. मग अद्वयाब्जनी विकास बनला. अद्वैरूपी कमलाचा काय करते, सगळ्याचा भास निवृत्त झाल्यानंतर, दोरीवरचा सर्प निवृत्त झाल्यानंतर काहीच राहत नाही का, दोरी शिल्लक राहते. मग जसा विश्वाचा भास झाल्यानंतर अद्वैरूपी कमल, सद्रूप चिद्रूप पुढे असं ब्रह्म, त्याला अद्वय असं म्हणतात.
अद्वैतवाद असं म्हणतात. त्या कमळाचा काय करतात, कमळाची कशी पहिली अवस्था कशी असते, असं मिटलेली असते का, सौंदर्य आहे का, सुगंध आहे का, आणि सूर्यकिरणाचा स्पर्श झाला म्हणजे असं उमलतं ते, त्याच्यात सुगंध असते. आणि पुन्हा काय असते त्याच्यामध्ये, सौंदर्य असते. असं कळीमध्ये सौंदर्य आहे का, सुगंध आहे का, आणि सूर्यकिरणाच्यामुळे दळात मला अद्वय आनंद प्रकाश. आणखी विवेचन आहे, त्याचा विचार कधी करू. नमस्ते.